जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. पुढच्या 10 मिनिटात आपण जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया वर्ल्ड 20 घडामोडींचा आढावा घ्यायला. बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची सुरक्षा एजन्सी अलर्ट आहे. पॅरिस हल्ल्यानंतर अटक करण्यात आलेल्या एका फ्रेंच दहशतवाद्यानं खुलासा केला की दहशतवादी संघटना आयएस काही भारतीयांना सुसाईड बॉम्बर बनवण्याचं ट्रेनिंग देत आहे. भारतीय एजन्सीने अशी शक्यता वर्तवलेली आहे की बांगलादेशची दहशतवादी संघटना जेएमबी आयएसच्या मदतीनं आसाम आणि बांगलामध्ये हल्ले करण्याची शक्यता आहे. ढाक्यात कडेकोट सुरक्षा असलेल्या वकिलातींच्या परिसरातील हॉटेल आर्टिझन बेकरीमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी एका भारतीय तरुणीसह 20 परदेशी नागरिकांची गळा चिरून हत्या केली. इसिसनं अमाक या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून त्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र हा हल्ला इसिस नाही तर जमायतुल मुजाहिद्दीन या बांगलादेशी दहशतवादी संघटनेनं घडून आणला, अशी माहिती बांगलादेशातले केंद्रीय गृहमंत्री आसादुझमान खान यांनी दिलेली आहे. पाकिस्तानात असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार साहिब खान यांनी हिंदू असल्यानं दुय्यम वागणूक देण्यात आल्याचं म्हटलेलं आहे. कार्यालयातल्या काही कर्मचाऱ्यांना ते हिंदू असल्यामुळे त्यांच्या ऑफिसमधील खाण्यापिण्याची भांडी वापरण्याला आक्षेप आहे. त्यामुळे साहिब खान यांनी वेगळी भांडी वापरावी असं ब्युरो प्रमुखांनी सांगितलेलं आहे. हे प्रकरण प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर साहिब खान यांनी त्यांच्यासोबत भेदभाव करणाऱ्यांनी माफी मागण्याची मागणी केली. मात्र त्यांच्या वरिष्ठांनी हा आरोप असल्याचं सांगत असं काही घडलंच नसल्याचं म्हटलेलं आहे. बांगलादेशात 3 सशस्त्र हल्लेखोरांनी एका हिंदू पुजाऱ्याची हत्या केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. दुचाकीवरून आलेल्या 3 सशस्त्र हल्लेखोरांनी श्यामंदो दास यांची हत्या केली. प्रार्थनेची तयारी करत असताना दास यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी दास यांच्यावर कोयत्यानं वार केले आणि या वर्षात बांगलादेशात आतापर्यंत 3 हिंदू पुजाऱ्यांची हत्या झाली आहे. बांगलादेशात पुरोगामी विचारवंत ब्लॉगर्स आणि अल्पसंख्याक समाजातल्या कार्यकर्त्यांच्या हत्येचं सत्र सुरूच आहे. बांगलादेशमध्ये हिंदू पुजाऱ्यांवर हल्ले आणि हत्यांचं सत्र सुरूच आहे. शनिवारी पहाटे आणखी एका पुजाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. पहाटे 3:30 वाजता 7 ते 8 हल्लेखोरांनी सथिरा इथल्या बाबा सिंधू बोर या हिंदू पुजाऱ्याच्या घरामध्ये घुसून हल्ला केला. हल्लेखोरांकडे धारदार शस्त्र होती. बाबा सिंधू हे श्री श्री राधा गोविंद मंदिरात पुजारी आहेत. हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इस्तंबूलच्या मुख्य विमानतळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याप्रकरणी तुर्कस्तानातल्या पोलिसांनी 11 विदेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्वजण इसिस या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा संशय आहे. इसिसचे संशयित 3 दहशतवाद्यांनी केलेल्या या आत्मघाती हल्ल्यामध्ये 44 जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते. बगदादमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब हल्ले झाले. यात 83 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 176 जण जखमी झालेले आहेत. करादा भागामध्ये एका कार बॉम्बनं स्फोट घडवला गेला. या हल्ल्याच्या वेळेला रमजानचा उपवास सोडून अनेक लोक कुटुंबासह खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यामध्ये युवकांची संख्याही मोठी होती. ऑस्ट्रेलियातल्या व्हिएना शहरातल्या एका सुपरमार्केटमध्ये घुसून अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या नागरिकाला सुरक्षा रक्षकांनी कारवाईमध्ये ठार मारलंय. व्हिएनातल्या बिल्ला सुपरमार्केटमध्ये गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या कमांडो पथकानं तत्काळ कारवाई करत या बंदूकधारी व्यक्तीला ठार मारलं. या कारवाईमध्ये 2 पोलीस जखमी झालेले आहेत. या भागामध्ये सुरक्षेसाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आलेले आहेत. गुप्त माहिती फोडल्याप्रकरणी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांची एफबीआयकडून 3.5 तास चौकशी केली गेली आहे. 2009 ते 2013च्या काळामध्ये हिलरी क्लिंटन या सचिव होत्या. त्यावेळेला त्यांच्या वैयक्तिक मेल आयडीवरून गुप्त माहिती फोडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी पूर्ण सहकार्य करणार असल्याचं हिलरींनी सांगितलेलं आहे. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची चुरस वाढत असताना सत्ताधारी डेमोक्रॅटिक पार्टीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये भारताला महत्त्वाची शक्ती म्हणून संबोधलेलं आहे. त्यामुळे सामरिक संबंधामध्ये काहीही बदल करण्यात येणार नाही. मात्र पाकिस्ताननं दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर करू नये यासाठी त्या देशावर दबाव वाढवण्याची भूमिका घेतलेली आहे. देशामध्ये नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा शुक्रवारी औपचारिकरित्या घोषित करण्यात आला.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यामध्ये पडल्यास इसीच्या विरोधामध्ये नवी आघाडी उघडली जाईल आणि या युद्धामध्ये नाटोच्या सैन्याला उतरवण्यात येईल असं मत रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलं. अमेरिकेनं नाटोच्या सदस्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केलेली आहे, त्यामुळे त्याचा मोबदला वसूल करण्याची आवश्यकता असल्यावर ट्रम्प यांनी वेळोवेळी भर दिलेला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी सुरू असलेल्या शर्यतीमध्ये उतरलेल्या थेरेसा मे यांना डेली मेल या वृत्तपत्रानं पाठिंबा दिलाय. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्वपदासाठी थेरेसा या 5 उमेदवारांमध्ये एकमेव सक्षम असल्याचं वृत्तपत्रानं म्हटलेलं आहे. युरोपियन महासंघातून बाहेर पडलेल्या ब्रिटनमध्ये डेव्हिड कॅमेरॉन यांच्या राजीनाम्यामुळे आता पंतप्रधान पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. चीनमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या 95व्या वर्धापन दिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानच्या स्वातंत्र्याला विरोध दर्शवला असतानाच तैवानी युद्धनौकेनं चीनच्या दिशेनं चुकून एक जहाजभेदी सुपरसोनिक क्षेपणास्त्र सोडलं. तैवानचे राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन हे परदेशामध्ये असताना ही घटना घडली. वेन हे तैवानच्या लष्कराचे सर्वोच्च कमांडर सुद्धा आहेत. स्वदेशी बनावटीचं सियुंग फेंग 3 हे जहाजभेदी क्षेपणास्त्र काओशुंग इथल्या नौदल तळावरून सोडण्यात आलं. हा प्रकार चुकून घडला. आम्ही प्रकरणाची चौकशी करत आहोत असं तैवानी नौदलाकडून सांगण्यात आलंय. फ्रान्सचे माजी पंतप्रधान मायकल रोकार्ड यांचं शनिवारी निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 1988 ते 1991 पर्यंत रोकार्ड यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली. रोकार्ड हे देशातले महापुरुष होते अशा शब्दात फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी शोक व्यक्त केला. पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेजवळ पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झालाय. मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे जीवित तसंच वित्तहानी झाली आहे. चित्रल भागाला सर्वाधिक पावसाचा फटका बसलाय. चीनमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. 3 दिवस झालेल्या मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे 50 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 12 जण बेपत्ता झालेत. 4 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे. पाकिस्तानी नागरिकांचं स्विस बँकांमध्ये पैसे ठेवण्याचं प्रमाण 16% वाढलेलं आहे. आतापर्यंत पाकिस्तानी नागरिकांकडून 10,000 कोटी रुपयांच्या वर पैसे ठेवण्यात आलेत. भारतीय नागरिकांनी या बँकांमध्ये ठेवलेल्या पैशांपेक्षा ही रक्कम जास्त आहे. स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. पाकिस्तानशी संबंधित पैशांमध्ये वाढ होण्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे. यंदाच्या हज यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांना मनगटावर बांधता येणारं इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी ब्रेसलेट देण्याचा निर्णय सौदी अरेबियाच्या प्रशासनानं घेतलाय. गेल्या वर्षी चेंगराचेंगरीमध्ये 2,000हून अधिक हज यात्रेकरू मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर जवळपास 800 कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि यात्रेकरूंवर नियंत्रण ठेवता यावं तसंच त्यांची ओळख पटावी यासाठी ई ब्रेसलेटचा पर्याय निवडण्यात आलाय. फिलिपिन्समधल्या खाणींमुळे आग्नेय आशियाई देशांना हानी पोहोचत असल्याचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर याच्या पडताळणीसाठी देशातल्या सर्व खाणींचं फेरस सर्वेक्षण करण्यात येईल अशी माहिती नवनियुक्त खाणकाम मंत्री रेगिना लोपेज यांनी दिलेली आहे. खाणींमुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचा प्रश्न पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेला आहे. तसंच शेतकरी आणि मच्छीमारांकडूनही खाण उद्योगाला विरोध होत असल्याचं काही व्हिडिओ व्हायरल झालेले होते. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त खाण मंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. वॉशिंग्टनमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग मोडवर असलेल्या टेस्ला या कारला अपघात झालेला आहे. यात वाहन चालक जोशुआ ब्राऊनचा मृत्यू झालाय. कारमध्ये असलेल्या दर्जेदार कॅमेऱ्याच्या मदतीनं गाडीतील संगणक दिशादर्शन करत असतो. एका वळणावर या कॅमेऱ्याला सूर्याच्या प्रकाशामध्ये चमकत असलेल्या समोरच्या गाडीचा पांढरा रंग ओळखता आला नाही. त्यामुळे गाडीनं ब्रेकचा वापर न करता सरळ जाऊन जोरामध्ये धडक दिली. या अपघातानंतर सरकारनं कारच्या डिझाईन आणि कार्यशैलीचा तपास आणि चौकशी करण्याचे आदेश दिले. वर्ल्ड 20 मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.